इट मीन्स दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑर्डिनरी भाषेमध्ये सांगितलं बेस. ऐका, बेस. नकापूर देवावरती टीका टिकली, नकापूर देवावरती. देवाला असं समजू नका माहिती बा की आई नाही मी आहे, तू जर आहे, तू आला कुठून याचा विचार यामध्ये आहे. कोणाला लागेल कहां से आए हो आप बता सकते हो? किती सायन्स लावलं तरी सायन्स ना सायन्स थोड़ा बचे. सायन्स ने ना कभी दूध को पैदा कर सका है सायन्स, और ना कभी ब्लड को बना सका है. सायन्सनी माणसाला डुप्लिकेट माणूस बनवलं, पण त्याच्यात आत्मा टाकू शकला नाही. मनाला राधे राधे. आणि म्हणून सांगितले अवतार घ्यायचे ना. कोणता अवतार घेतला? पहिला अवतार बघा. अवतारांच्या राशी तो हा उभा जगजटे साधी गोष्ट नाही. मग अवतार घेतला. आणि अवतार घेत असताना बघा 24 अवतारामध्ये ज्यावेळेला देव जन्माला मनू आणि शरीरापासून जो जन्माला आला, मनूपासून माणूस, उजव्या भागातून जो जन्माला आला तो माणूस, आणि डाव्या भागातून जे जन्माला आले ते स्त्री. तर इकडे कर्दमाला सांगितलं म्हणजे कर्दमा अरे प्रजेला उत्पत्ती करायची आहे, जन्माला घालायची आहे. त्यावेळेला कर्दमा बसते आणि कर्दमाला मनुष्य रूपाला ज्या 3 मुली होती, देवहूती माहिती असेल ना तुम्हाला, आकृती आणि प्रसूती, 3 मुली होत्या आणि 2 मुलं होते. कोणती? एक उत्तानपाद. उत्तानपाद म्हणजे आम्ही आईच्या गर्भामध्ये कसं असतो माहिती आहे का? मुलगा कसा असतो, कसा असतं शास्त्र सांगतो, मला काही माहिती नाही. महाराज तुम्ही काय बाईची जाते का तुम्हाला माहिती? मी महाराजच नाही, तुम्हाला काय माहिती राहणार? मी महाराज नाही, मी सेवक आहे, दास आहे. आईच्या गर्भात आपण आपलं डोकं खाली, पाय, आणि दुसरा मुलगा प्रियव्रत. उत्तानपाद प्रियव्रत. अच्छा, कपिल ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला आई देवहूतीच्या पोटी ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला आईला सुद्धा ते ज्ञान सांगितलं. कोणी? त्या असणाऱ्या कपिल मुनीने. कुणाला? आईला. आई हा जीव कसा आहे, कसा जन्माला येतो, थोडक्यात सांगते कसा जन्माला येतो. किती तत्वाने ह्या शरीर बनलंय सांगू शकता? या शरीरामध्ये किती तत्व आहे? बोला. 5 तत्व. कोणती? आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी. जरा लक्ष द्या याची गरज आहे माणसाला. माणूस बिमार का पडतो? मस्के दादा असं म्हटलं जातं माणूस बिमार का पडतो? योग जे करतात, बिमार पडण्याच्या मागं जे तत्व तुमचं कमी असेल त्या तत्वात तुम्ही त्या ठिकाणी बिमार पडता. अध्यात्म सांगतो, मी म्हणत नाही. म्हणून 5 तत्वांनी म्हणून सगळ्याला चालत असताना अन्नकोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि एक आनंदमय कोश, हे 5 these are the 5 types of system in our body. आमच्या शरीरामध्ये 5 प्रकार सिस्टम आहे. रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, रिनल सिस्टम. बरं का, एका सिस्टम वरती एक सिस्टम अवलंबून आहे. रिप्रोडक्शन सिस्टम, हे सगळे सिस्टम शरीरामध्ये आहे आणि हे एकमेकावर अवलंबून आहे. आणि एक गोष्ट सांगतो, तुम्ही काही नाही केलं, नाही योग केला, ना जप केला, ना मान केली, फक्त भजन जरी केलं, काय तरी भजन जर केलं तरी तुम्हाला सर्वांचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत सांगतात की भजन करून मेरे भाई, नाम ले लो मेरे भाई, नाम ले लो. नामस्मरण करा, भजन करा. नामस्मरण करा, भजन करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
समजलंय? ऐका, पण हा जीव जन्माला कसा आहे? कारण पंचमहाभूतातून जीव जन्माला आहे. मग आई 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 हा जीव जन्माला येत असताना जीव जन्माला आल्यानंतर याला याची जाणीव कधी होतं माहिती आहे तुम्हाला? महाराजालाच माहिती आहे तुम्हाला. बरं, महाराजांना सोडा, आमच्या गुरुमाऊलीने सांगितलं की याची जाणीव झाली की तू या जगात राहा. लक्षात ठेवा. मग हा जीव जन्माला आल्यानंतर पण येतो कसा? राजू दादा, किती दिवस तो आईकडे असतो, किती दिवस बाबाकडे असतो? थोडंसं सांगायला मला ना, किती दिवस आईकडे असतो, किती दिवस बाबाकडे असतो? वनिता ते लय नातवाला चुनलं पाहिजे. सुमन नाही काही काही आपल्या याच्यामध्ये 80च्या वर लोक आहेत. हे महाराज लोक 80च्या वर काय 70च्या वर नाही घेत नाही बरं का. पण आपल्याकडे काही चूक येत नाही देव. आपण नका जो जो होता है बोलता है, आपण काही टेन्शन घेत नाही. बस त्याचं कारण असं आहे, तो आहे ना, आपण आपल्याकरता काही करू तर मग टेन्शन काय. म्हणजे त्याच्याकडे सासूबाई बी आहे, आमच्या घरवाली आहे. महाराज काय बोलतो, आमच्या सासूबाई आहे, गोळीबाई आहे. लय नातवाला सोडलं की बरं चुलता नाही, नातू जर रडायला लागलं तर अजून चुलत. हे असंच करते मग ते, याला चांगलं चुलत चांगलं मालिश केली. आता मला एक सांगा, नातवाला बरं जाऊ द्या, मी म्हणत नाही, भागवतात आहे मी बोलतोय. पवार साहेब, हे शरीर किती हात आहे? किती हात आहे शरीर? बोलत चला. 3.5 हात. बारीक लक्ष द्या, बारीक लक्ष. बोलत नाही का राजा राजा? हे किती 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 हात शरीर आहे? हे 3.5 हात. मराठी समज में आले ना? 3.5 हात. किती वीत आहे? इथं इसको बिल्लस बोलतो ना, किती बिल्लस आहे? 9 बिल्लस, 9 इंच. किती बिल्लस, किती वीत शरीर आहे? वीतना किती वीत आहे? करेक्ट. कोणी सांगितलं? करेक्ट. वा, हे जे गावाले 9 वर्ष 10 वर्ष झाले तर म्हणून सांगितलं. पण टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा. हे आमचे बाबा कर्ण अर्जुन ते बिलकुल सगळी बसले 5 पांडव. या म्हणून आपली कथा करून गेली, नाहीतर आपण काही करू शकत नाही ना. एकदा त्यांच्या कथा खरंच टाळ्या सगळी म्हणते. माझ्या पुढे नाहीतर मॅन पॉवर असेल तर काही शेलमध्ये पॉवरच नाही तर लाईट रूम करून काय किती मोठा काही असेल काय. मी तुम्हाला नतमस्तक आहे. 7 इथे किती मोठं शरीर आहे? महाराजांच्या भानगडीत नाही पडायचं बरं का. बाबा घरचं भानगड किती किती मोठं शरीर आहे. अरे हमें अपना ज्ञान नहीं है, हमें दूसरों का ज्ञान है. हमें हमारे धर्म का ज्ञान नहीं है, हम दूसरों के धर्मों को आमचे मंत्र आम्हाला बोल वाटत नाही. आम्ही मुसलमानांचे मंत्र घेतोय. बरोबर की चूक? बोलो ना राधे राधे. जोर से मत बोलो राधे, क्योंकि कोई सुन लेगा. राधे. हमें अपना अच्छा लगता नहीं है, अपना भाई अपने भाई की दुकान में जाता नहीं है. बात तो यही है, हमें तो अपनों ने एका जाऊन एका जाऊला फसवलं. त्यामुळे हमें तो अपनों ने लुटा. पुढे हे बोलणार नाही. हे गुरु काय? हम हमारा तू ही तुझ्या जीवनाचा शिल्पकार है. बोल, वामन पंडित म्हणतात बरं का, तू तेरे जीवन का क्या है? शिल्पकार. तू 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 बना, तुझे बनातो. आपण आपलं काही करतोय, त्रास करतोय. लक्ष द्या. म्हणून काय करायचं? म्हणजे हे जे जीव जन्माला येत असतात, किती मोठं शरीर आहे, किती मोठं आहे? सांगा ना, सांगा नाही. इकडे का बोलू? मुलांना फार पडेल.
घरी तिकडे जाऊन मुद्दा गावाला जाऊन किती मोठं शरीर आहे, किती मोठं शरीर आहे बोला ना. हा एवढी बाई किती मोठं शरीर आहे. महाराज ते शरीर किती पण ठेवा इकडे आता काही झालाय चला लवकर काही काही नुसतं याच्यासाठी येते. अरे पण ही देवभूमी आहे. या देवभूमीमध्ये तुम्ही जितकं राधा म्हणा घरी गेल्यानंतर एवढं तुम्हाला सुंदर त्याचा फीडबॅक मिळेल. इथं म्हणून तर पहा इथं येईल महाराजांना असं नाही केलं, महाराजांना तसं नाही केलं, महाराजांना बरोबर केलं, तुम्ही वेळेवर निघले नाही बस. नाही मग किल्ला नाही पाहिला, लाल किल्ला नाही पाहिला, ते बाकी काही सांगू नका. आज मात्र टाईम म्हणजे टाईम. आणि आज मी आहो सोबत तुमच्या सोबत. तुम्ही मला जास्त शांतपणा जर केली तर तुम्ही ऐकणार नाही. म्हणून मी सोबत आहे, मी माझ्या ठाकूर सोबत आहे. आणि जो टाइम आउट नाही आला रा बाबा या असं करू चालेल ना. आता कडकपणा लागत महाराजाला. काही लोक महाराज तुम्ही कडक. अरे पण काय कडक बनतात, काय कडक बनतात. पण कुणाला म्हणतात सर्व देव आहे बस. तुम्हाला जसं करेल तसं करा काय करतात. पण महाराज नाही आहे. आणि मी जे तुमच्या कोणी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे कुठपर्यंत आहे तुम्हाला असं कळत नाही बा. महाराजांच्या याच्याने आलं, महाराजांच्या याच्याने होतं. हा तुमचं नशीब तुम्हाला इकडे घेऊन आले. महाराज काहीच नाही, काय करू शकत नाही. तुमच्यामुळं मी बाजूने ताप राहते जेव्हा कार्यक्रम करायचे आवाज बरोबर म्हणून सर्व लक्षात द्या. तुम्ही महत्वाची गोष्ट तुमच्या या नशिबाने मी आलो, माझ्या नशिबाने तुम्ही आप ना होते तो अरे जीवन जगत असताना पत्नीच्या मुळे पत्नी आहे, पतीच्या मुळे पत्नी आहे. गाना झूठ नहीं होता है, गाना कभी गलत नहीं होता है, हर बात अच्छी रहती है. बोलने वाला, देखने वाला, सुनने वाला ही. भगवान को बोलो, पत्नीला म्हणावं, आपल्या भावाला म्हणावं, सुनो दोनों लड़की मेरी यहाँ है. आपल्या अरे भाऊ आहे, मोठे भाऊ आहे, दुसरा भाऊ आहे रे. अरे एकमेकात आमच्याकडे चांगला आहे बरं, असं काही विषय नाही तरी सांगतो. पण भावासोबत राहावं चांगले का भावाला म्हणा बरं जरा. पत्नीनं जर पतीला म्हटलं एक गुरु काही प्रणव एक दिवस आईला तुझ्या विद्येत गाणं ऐकलं. कारण त्याला म्हणजे अटॅक होतो महिला असतं माणूस. इथे सांगतो या दरबारात इथं बोलणं सोपं नाही बरं काय. पण अशी गोष्ट केली ना, तिला म्हटलं अगं तू माझा भिकुजी नसता. माझ्या भिकुजीला मी आवाज दिला, हे भिकुजी महाराज आष्टाचे भिकाराम महाराज आहे. म्हणजे हे भिकारामा तुझ्याकडे मी कथा केली रे, तू मला खूप मोठा आनंद दिला रे. अरे मला मागायचं नाही आहे, मला कुठेतरी तुझ्या नामात राहत दे असं म्हटल्याबरोबर अहो 5 मिनिटात ते सगळं झालं ना. त्यानंतर त्या भिकारामासाठी गाणं म्हटलं होतं, हमें और जीने की चाहत होती अगर तुम गाओ ना, क्या बात है. महाराज देवाला कृष्णाला हमें और तुम्हारा सहारा लेना हमें और जीने की चाहत. अरे शिवे देऊन किती दिवस देणार तुम्ही पत्नीला. तिला अरे काही लोकांना इतके वाटत वाटत नाही, त्या तोंडही पाहूशा वाटत नाही, त्याचे लँग्वेज ऐकूशा वाटत नाही. किती दिवस बोलणार नाही तुम्ही पत्नीला, किती दिवस बोलणार मुलाला, किती दिवस बोलणार लोकांना. आता तरी आप तरी सुधरवली तर का सुधरवणार. इतके दिवस गेल्यानंतर तरी तुमचं बदल होत नसेल का बदलू के जितके अरे प्रेम केल्याने सापावर इतका जहरीला साप असतो, पण इतकं प्रेम त्या मित्र बना, त्याचे साप मित्र बनले, तुमसे भी आप अपना लेते हो मेरे भाई, उसको भी अपने पास से कर लेते हो. यदि भगवान से प्रेम लगा बैठोगे तो भगवान तेरा ठाकुर आपका बन जाएगा,
उसके वजह से बनना पड़ेगा, प्रेम से गाना पड़ेगा। राधे राधे रास्ता ऐसे बोलना, दिल से गाओ, दिल से बोलो, दिल से जगो, जगो और जगने दो, गाओ और गाने दो, खाओ आप कुल्फी खाओ, दूसरों को दूसरा देखता है, आप खाओ, दूसरे को मत खिलाओ, मगर आप भी मत खाओ। माहिती आहे का मला गलत वाटत असेल, आमचे राऊत सर होते काल, नाही होते ते, नाही देते मला ते, चांगली गोष्ट नाही भेटत कमी पैसा, अच्छी बातें आपको नहीं मिलेगी कैसे भी, उसका क्राइटेरिया होता है बस, जो त्या कसोटीत राहील। म्हणून देव असं कोणाला नाही भेटत, देव भगवान को पाने के लिए पहले खुद आदमी बनना पड़ता है। एक बात बता दूं, आदमी बनना बहुत कठिन है, उसके लिए सेवा करना पड़ता है। मैं कोई महाराज हूँ, अरे आपण ते ग्लास पितोय ते ग्लास कुठे टाकतो माहिती आहे, हा स्वच्छ परिसर आहे, इथे प्रणामी वाल्याशिवाय प्रवेश नाही, पण हे बाबूजी वगैरे कुछ बोलते नाहीये। तिथून जर आपण म्हणजे आल्या रस्त्याचा याचा जर दिला तर तिथून वास आला तर हे लोकांना यांना त्रास होत नाही, देवाला त्रास होतो, एवढी भावना इथे आहे। बरोबर राधे राधे जे बात क्राइटेरिया पाहिजे। एक लोक आहे दारू पिणेवाला कधी किती प्रेमानं भजन घेऊन ते भजन नाही। महाराजांनी जर घनिष्ठ राहून जर लोकांना फसवलं, तुम्ही 7 दिवस सांगितलं, बरेच दिवस राहते आमच्यासोबत आहे, हो कुछ कथा करणे कोई मतलब नाही, दुसऱ्याला लुटून ते सांगितलं आहे की हे जग आहे, तू आला कसा, तू कशासाठी आला, हे गुरु काही ज्या माणसाला माहितीये लालजी भाऊ की मी का जन्माला आलो, तो त्याचे जे कर्म आहे ते कर्म नसून त्या लीला आहे, नहीं तू जब मैंने जानी रहना वो लीला बन जाती है ना, ज्याला माहित नहीं तो बिल्कुल सीधी सड़क क्या खाने के लिए तो बनाया है, बोलते खाने के लिए तो ये तो पीने के लिए बनाया है, तो ये तो सल्फान भी पीने के लिए बनाया है, ये भी पीले पीले ओ मोरे राजा, ये भी पी लेना, मगर तेरे को पीना है, क्या पीना पड़ेगा, हरि नाम के गाते जप मानवा दुआचे, दीन बंद सारे भाव आशया दिवाचे, जो कोई बोले राधा राधा, जो कोई बोले राधा राधा, जीवन में आए ना कोई बाधा, आताही काही लोक चांगलं झालं नाही, आएगा सांवरिया, अरे या चिन्हाचा भरतोय का काय, त्याला आपण सोडून दिले काय माहितीये, वेळपर्यंत माहिती माहीत पडलं आपण मोठे चक्कर येईल, आमच्यासोबत आमचे इकडे दादा होते, आपण तेवढे कसं आहे, चांगलं आहे, स्वभाव मस्त आहे, आई गेली मला, आई काही
त्याचं काय भरोसा आहे? काय गात पुढे जीवन अनमोल रे. पण याच्याकरता कोणी नाचणार नाही. पण एखादा नागराचं लग्न होतं, असं नाचतील एखादं ते 80 वर्षाची कॅसेट असा ठुमका लावते, जाऊनही पडते. असं जाऊनही पडते. पण इथं देवासाठी देवभूमी, अरे खडे हो कैसे गाओ ऐसे गाते हो. प्रेम रस गोल रे, राधे राधे आएगा सावरिया नवीन आसुरिया आएगा सावरिया बजेगी आसुरिया जीवन ज्याचं त्याच्या हाताने किती कुठे 84 बोट किती मोठं 84. चला पुढे याच्यामध्ये किती श्वास 24 ऐका ना बारीक ऐका ना किती तास 24 तासामध्ये किती श्वासोच्छ्वास होतोय मला देखील माहिती आहे आमचं भागवत घरातच राहतो किती होतं 24 तासात श्वासोच्छ्वास 21,600 वेळा किती वेळा 21,600 वेळा बरं श्वास किती आहे शरीरामध्ये हे भगवान जी बोलते हैं अपान उदान साम ब्रह्म व्याम ब्राह्मण ठिकाणी महाराज वालाही गोष्ट सांगतो आम्हाला ते ज्ञान नाही म्हणून आम्ही ब्राह्मणाला पोटात ठेवतो कोणी मला दुधाने देवाचा अभिषेक केल्याने इकडे प्यायला हे जे पेते तेच असं भागवत करते बरं का खरं सांगू तुम्हाला देवाला दुधाने नाहलंच पाहिजे पंचामृताने नाहलंच पाहिजे त्याचं फळ वेगळं आहे कोणता टीका कसा लावल्याने कोणती माळ कशी घातल्याने काय फळ आहे हे शिवकथेमध्ये बरं का
ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजे. चिंतन विषय आहे. किती श्वास आहे? 21,600 वेळा. ज्याचे श्वास जितके आहे तितके जीवन आहे. एक श्वास खतम झाला, एक माणूस आंब्याच्या झाडावर पडून तरी मरत नाही, आणि एक माणूस साधा ठेचणं मरतोय, साधा एखादा पायाला लागलं तर पडला की मरतोय. ही त्याची कृपा आहे. इसलिए एक बार राधे राधे. क्या करना है? वो तो आने वाला है समय, उसको अपनाओ. एक लक्षात घे, एखादा कोणाला 7:30 लागत असेल ना, त्याला 7:30 लागत असताना हात जोडा. ये तू माझ्याकडे ये, स्वागत आहे तुझं, स्वागत आहे. तुमची 7:30 50% कमी झाल्याशिवाय राहत नाही. आलेल्या पाहुण्याला जर तुम्ही स्वागत केलं तर पाहुणा पिण्या जेवल्याने घरी आल्या आल्या कसं काय मग पूर्णाचा पाहुणचार दिला तरी कामाचा असं. मग आपण शेवटच्या दिवशी पूर्णाचा पाहुणचार करू का? सोबत आमच्या सुमनाई तुझी भाकर कोणते आपल्या पोळी बनवशी आपल्याला पण आनंद मस्त आनंद मित्रांना मस्त आनंद घ्या. काही चिंता करू नका, काही मस्त आनंदात जायचं, आनंदात जायचं. पण लोक काही तिथं फोटो काढले तरी फोटो काढल्यानंतर तिथंच थांबते, बाया घेत काहीच नाही. त्यात माझी सासू नाही आली, नाहीतर केरला तिकडे नेलं होतं माझी सासू. हे केवढ्याच आहे, ते केवढ्याच आहे, हे काहीच नाही. दुकानदार काढी ये नाही, माझी ओढेलो, माझी ओढेलो. एक बॅग घेणं बॅग नाही, 100 बॅग निवडल्या. घेणं तरी एक नाही. टाईम कोणाचा गेला? बरं मी मला एवढं सुख वाटते का माझ्या एवढ्या टायमामध्ये. हे सगळी मंडळी आहे माझे. आज उठलेली लोक थोडीशी, नाही तर माझ्याही अगोदर उठते सगळं तयार करते. त्यांची झोप तिथे त्या नक्षामध्ये जात नाही बघा. मी लई आनंदात आहे. असा प्री मायसेस असा तुम्हाला एवढं सुंदर हे तुम्हाला इथे भेटणारच नाही. तुम्ही कुठे बोलत होता, इथे नंबर लागला हा त्याच्यामुळे. अरे या जागेकरता तरी एकदा टाळ्या वाजवा. महात्मीची भूमी इथे रजकण आम्ही येतो, कशी बसतो, कशी राहतो, कुठे गिलास टाकतो, कुठे हे टाकू भूमी इथे प्रणाम. याला असतंच इथलं बंधन आपलं उष्ण बंधनानं खाऊच नाही. काय आपल्याला असं वाटतं आपलं शेताळा गंगेत नेऊन टाकते, इकडे नेऊन टाकते, ते खाते तर आपला पुण्याचा नाश होते. मला असं करू नका. मी माझ्यासाठी नाही म्हणून तुम्ही 7 दिवस उलटं टाका, इथं घरी मात्र टाकू नका. नका टाका. अन्नामध्ये खूप आहे. अन्नम ब्रह्म येती असं म्हटलं आहे. काय श्लोक मला आमचे अमृत महाराज चाटून खात होते, चाटून. अमृत महाराज माहिती, त्यांच्या डोळ्यात डोळे सुद्धा असं ताट चाटून खात होते. काय एक बात बघा तू की कोई सायन्स मला बघा, पूर्ण जेवण करत असाल, जेवण पूर्ण करत असाल, जेवढं त्यामध्ये कॅलरीज आणि प्रोटीन भेटत नाही तेवढं कॅलरीज प्रोटीन ते चिपकलेल्या टाकायला चिटकून असतं. बोलणार आम्ही तेच पाणी टाकून, जुने लोक तर हात धुवून पाणी टाकून ते सुद्धा केलं होते. बरोबर हे सत्य आहे. सगळं गेलंय, आधीच सगळं गेलंय. सांगतो भागवतामध्ये, म्हणून भागवत आमच्या पचनी पडत नाही. आधी साप सुद्धा बाजावर चढत, आता बेडवर चढल्याशिवाय असे लय साप आहे. कारण ते बेडच बरोबर नाही ना. बाई पाठवून घेऊ नका असं बोलू नये मी, माफ करा मला. कारण हे बोलू ज्याला बाज बनवायचं ना राजूला, त्यावेळेला तो माणूस एका टोपी घातली, टीका लावला की बाज भिन्न भय बंद, पाणी सुद्धा पीत नव्हतं मला, म्हणून बाजावर साप चढत नव्हता. क्रायटेरिया खतम झाला. आधीची बाई हातात बांगडी नसेल, काय बोलायचं, टिकली नसेल, बोलू नका ना प्रभा, बोलू नका ना, जर लावला नसेल तर ती तिचं तोंड सुद्धा, हे संस्कृती आमची संस्कृती आहे, तिला सोडू नका. आईला सांगितलं, त्याला संस्कृतीला सोडलं, आई त्याचं पतन होते.
आई विचारायला लागली कपिलाला, कपिला अरे कपिल मुनीने कोणतं शास्त्र लिहिलं सांगू शकता का? मला ना मला वाटतं तुम्ही लई बोलत नाही बुवा. तिकडे लई बोलता. बरं जाऊ द्या. किती शास्त्र आहे? आज काय शास्त्र दिसतच आहे आता. हे महत्वाचं आहे. देव पुण्य आहे. ऐका किती शास्त्र आहे? 6 शास्त्र. किती वेद आहे? त्याला काही एवढं पाठवत तर कोणी 4 वेद. कोणते कोणते? 6 शास्त्र कोणते? अच्छा जाऊ द्या. किती पुराण आहे? 18 पुराण आहे. नाव माहिती आहे? वामन, विष्णू, वराह, लिंग, कूर्म, पद्म, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्म वैवर्त, अग्नि, गरुड, गरुड पुराण गेल्यानंतर लावतो. हे सगळे पुराण आहे. 18 पुराण. त्याला वेळ नाही. 6 शास्त्र कोणते आहे? एक शास्त्र कपिल मुनीने लिहिलं, त्याचं नाव सांख्यशास्त्र. दुसरं शास्त्र योगशास्त्र. कोणी लिहिलं? गौतम ऋषी. न्यायशास्त्र. योगशास्त्र कोण लिहिलं? तुम्ही सगळे. योगशास्त्र कोण लिहिलं? पातंजली ऋषीने लिहिले. एकूण 107 श्लोक आहे योगशास्त्रामध्ये. फक्त 2 श्लोक देवाला मानतात. 105 श्लोक पूर्ण बंधावरती आहे, नवलीवरती आहे. पुढे आणि पण जालंधर बंद इथे ज्यावेळेला लावतोय आपण. जर हे 2.5 पिढ्याची असणारी कुंडलिनी आहे. हे कशा करताय? मूलबंद त्यावेळेला लागतंय. कुठे ज्वाला कशी लक्ष द्या. मूलबंद हे सगळे बंद आहे यामध्ये. ज्याला मूत्रपिंडाचा आजार असेल ना, तर आपण बसतो ना, बसल्यानंतर आपण आपली जे त्याला काय म्हणतो लिंगाची जागा त्याला अशी करा. तिथे चक्र आहे. लक्ष द्या. ते चक्र असं होते. आणि गणपतीचं ठिकाण आहे. आता वेळ नाही. मूलाधार चक्र त्याचं नाव आहे. तिथे 4 पाकळ्या आहे. त्याचे 4 आवाज आहे, शब्द आहे. आणि ते चक्र असं करा. अनेक आजार खतम होतात. एक चक्र. किती चक्र आहे शरीरामध्ये? महाराज काय चक्र? आमचेच तर चक्र आम्हीच तर चक्रात पडून गेलो. म्हणजे शरीराकडे या तेव्हा सुखी व्हाल. जो माणूस दूर पडेल तो काही करू शकत नाही. स्थिरावला समाधित इकडे आवडा. म्हणून आई मरणाच्या वेळेला एक श्वास येतो, एक श्वास जातो. त्यावेळेला आई ज्याचं मन जिथे असेल तो तसा पुढे जन्माला येतो. कोण म्हणते? कपिल सांगतो. कोणाला? आई. तर एक लक्षात घ्या. एक तुम्हाला सिद्धांत सांगतो आणि वेळ होते आहे. वेळेच्या आपल्याला थांबावं लागलं. तर एक लक्षात घ्या. जो माणूस जीवनात सर्वात जास्त गोष्ट करतो ती गोष्ट मरणाच्या वेळेला आठवतो. बारीक लक्ष द्या. जो माणूस जीवनभर सर्वात जास्त गोष्ट करतो, लक्षात घ्या, मी जर कथा कीर्तन करत असेल तर मला तेच आठवतं. तुमच्या लक्षात आलं काय? एखाद्या जाऊ सोबत झगडत असेल तर तिला तेच आठवणार. महाराज जर लोकांना बुराईतून पैसे कमवत असेल तर तेच आठवत आहे. वाईट वाटू नका. म्हणून बुराई देऊ नका. आणि जे वाचलं, जे वाचलं तर प्रसाद आहे. नाही वाचलं तर ते आपली सेवा आहे. बोलो राधे राधे. त्याचे पुढे चला. मग ज्याचं जिथे मन राहून गेलं त्याला पुढची उणी तशीच आहे. सांगू काय करूचं? ब्लड 9:13 होत आहे. पैसा सुमरत मरणी मरे. त्याचं मन पैसे काही मरतानी काय म्हणते सर, मरतानी त्याला ते म्हातारे हे असं सांगते. असं त्याच्या समोर मंडळी ठेवते देव असते. काही ते खाण्यात आहे. बरोबर आहे की काही की मग जो पैशामध्ये असेल, पैसा सुमरत मरे मरे सापयोगी
बहिणी एवढी सांभाळते त्याला. घरदार माझा मुलगा काही लोक माझी हेमामाली लेखाची काय हेमामाली म्हणता हेमामाली मी गेल्यानंतर त्या दाराच्या उंबरठ्यापर्यंत आहे लई हेमामालीनं आल्यानं गेल्या काही माझा असा काय टाईम गेला का इथे 2 तास तुला जास्त ठेवत नाही तू जिसको अपना बोलता है वही तो गद्दार निकलता है क्योंकि दुनिया अपनों से ज्यादा दूसरे पे प्यार करती नहीं है. कोई बोलता होगा करती है सब बराबरी का खेल है. वही एक दाता है वही एक ठाकुर है जो तुम्हारा है वो कभी तुम्हारे से परे नहीं है वो तुम्हारा ही है. कोण आहे कोणाचं नाही रे नाही कुणाचे डोळे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे अरे तिथे गेल्यानंतर कोण कुणाचे कुणीच नाही. अरे जो आपलं म्हणतो ना त्याला ठेवल्यानंतर आपलंही वापस येतं. तेरा दिल प्रकृति किती दिवस रडले 13 दिवस फिर कर तेरा दिन तक तेरी आरोए 13 दिवस म्हणतो काय म्हणते अरे कोणी चांगले चला टाका कोणी कुणाचं नाही आई कोणी कुणाचं नाहीये मग आई काय करायचंय तो आपला आहे आई याच्याकडे जायचंय म्हणून श्वास घेत असताना रेचक खुराक आणि कुंभ लक्ष द्या. कोण प्राणायाम करते ते दररोज माहिती असेल तुम्हाला तिथे करते कोणी किती लोक करते तो साऊंड त्याच्याकरता आणला मी सकाळीला यायला पाहिजे लोकांनी मस्त करायला पाहिजे. तो साऊंड आणि आमचे मस्के साहेब बस एक बोलते कोणी काही ऐकायला आपण दुसऱ्याचं ऐकत नाही फक्त आपण आपला ऐकतो ऐका काही ना काही राज असेल आज एवढं वय आहे त्या वयामध्ये एवढं करते आहे एक शास्त्र आहे ते योगशास्त्र ऐकायचं करा नाही ऐकत कोणी. सकाळी आल्यानंतर आपल्याकडे बघते आपल्या याच्यावर जात नाही. सकाळी उठलेली लोक आपल्याला आरसा पण पाहिजे मी कसं आहे पण कोणी पाहिलं का उद्याकडे माझा देव कसं आहे म्हणून सकाळी उठा काही नाही बरेच पेटून ठेवा आणि करा रे रस्ते लक्ष्मी करते करमुले
प्रभाते पृथ्वीच्या पायाला काय माय बापाचे चरण आठवा. नाही असं जमत असं पायाला आपल्या लोकांना लाज येते. माय बापाच्या पायाला आणि कुणाच्या महाराजाच्या पहिले लागते. तो महाराज कसा आहे काय आहे संगीतातही माय बाबाच्या पायाला देवाला तर शॉर्टकट नमस्कार करणार लोक आहे. उलगटणी काही लोक असे पूर्ण दंडवत घालतात. कारण दंडवत घातले आणि 8 अंग शरीर जमिनीला टेकतात. माणसामध्ये नम्रता येतात. कोणी कसे पाहिजे नाही. हे हेमामाली नाही ना, हा शाहरुख खान आहे ना, हा झोपला तर याचा जीन्स खराब होईल. तू देवापुढे दंडवत घालत नाही तर देव काय तुझ्याकडे येणार आहे. म्हणून जरा चिंतनीय विषय आहे. जो करोगे वही पाओगे, जो नहीं करोगे आप गुनेगार नहीं बनोगे. चिंतनीय आई म्हणून शरणागती पाहिजे, शरण जायला पाहिजे. मग आई शरण जात असताना कसं जावं सांगितलं. आई ते मन इथे इसबले कोणता दरवाजे बीच पवन का खंबारे. अरे काय का इसबले कोणता दरवाजे. किती दरवाजे? 9 दरवाजे आहे. पण 10वा दरवाजा गुरु खोलून देते मुली. याला किती दरवाजे? 10 दरवाजे आहे. 10. बीच में पवन खंबारे आवत जावत कोई नहीं देखे. एक बड़ा चंबारे उल्टा नाम जपे जग जावा. वाल्मीकि भई ब्रह्म समान. नाथाच्या घरची उलटी होणं, पाण्याला लागली तहान. तसं इथे या इस शरीर के अंदर जो चीजें है वो गुरु क्या करता है मालूम है. गुरु वो करता है. गुरुनी धरिला माझा हात. हरे कृष्ण. गुरुनी धरिला माझा हात नेले महाकारण अंधारात. ऐका. आणि मग तिथे गुरु सांगतोय काय सांगतोय. आई आई जीव परमात्मा दोन्ही. अरे काय काय विषय ऐकता म्हणा राजराजे. ती जीव आणि परमात्मा 2 गोष्टी आहेत. जीव परमात्मा दोन्ही बैसुनी एक आसन. या शरीरामध्ये एक आसन आहे. जीव आणि परमात्मा म्हणजे जीव आणि शिव हे दोन्ही एका आसनावर बसले की बघा ओर काय भूमिका म्हणतो. जीव परमात्मा दोन्ही बैसुनी एक आसनी जयाच्या हृदय भुवनी विराजित. त्याच्या हृदयामध्ये ते ज्ञान, ते भाव, ते प्रेम वागतो. त्याचा प्रेम झालेली आहे. आई ज्यावेळेला त्याचा फक्त या जगामध्ये तू दुसऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा तू देवावर प्रेम कर. देव आपला सांगतो. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण या संसारामध्ये कोणी कोणाचं नाही आहे बरं का. एक भजन म्हणून काही देख लिया संसार हमने देख लिया सब मतलब के यार नहीं देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया
उसने हमको निराश किया पति पत्नी से प्रेम एकमेकावर आहे नाही हो ही मला साथ दे जिस जिस पे विश्वास किया है उसने हमको निराश किया है गिरती हुई दीवार हमने देख लिया संसार हमने देख लिया ओ देखिए रजू पर तन निरोग धन जब में जब तक हा सूत्र आहे राजेश्वरानंदांचं भजन आहे तन निरोग धन जब में जब तक मानेगा संसार तब तक बिगड़े हुए रिश्तेदार हमने देख लिया संसार हमने देख लिया हा सगळं संसार जो आहे हा सगळं नश्वर आहे हा मागं पुढं होणार आहे ये आगे पीछे भी हो सकता है ये आज अच्छा बोल गया कल गलत भी बोल सकता है मगर मासूम सुन भगवान तो मात्र असं करत नाही अच्छा एक मिनट आपसे बात पूछता हूं मैं कभी चंद्रमा कभी अपने आगे पीछे होगी क्या सूरज कभी आगे पीछे निकला क्या जो टाइमिंग है उसी में निकला बात तो सुनो हाँ कोई कोई बड़े बड़े ज्ञानी हाँ भोर में तो सब उठते नहीं है मेरे भाई हाँ फिर तू उठाने तो तेरा भगवान कैसे उठेगा ये बंद करो नाटक कर जो सही में ज्ञानी है वो पूरा ध्यानी रहता है और ध्यान जो करता है वो नामी रहता है और जो नामी होता है ना वो प्रेमी भी होता है जाना है तो अच्छे से लेना जो नामी होता है उसके पास प्रेम होता है अरे उसने जो कायदा एक भजन भी ना गाना है ना कैसे तूने प्रभु कायनात बनाई हर दिन के पीछे एक रात बनाई कैसे तूने प्रभु कायनात बनाई हर दिन के पीछे एक रात बनाई एक रात बनाई कभी थकते नहीं है वो तेरे घोड़े जो सूरज के साथ में है जोड़े कितने घोड़े सूरज ला कितने घोड़े कितने ये तो 7 घोड़े कौन से होते हैं मंगलवार बुधवार गुरुवार बोलो ना और एक कभी थके क्या नहीं है नागोर नागी ऐसे थोड़े कौन काटने वाला नर नारी नाग नागी ना हे सर्व त्यांना बनवलं आहे म्हणून त्याचा धन्यवाद द्या कोणाचा वेळ झाली आहे कोणाचा मेरे कृष्ण कन्हैया का मेरे ठाकुर जी का ये ठाकुर अरे तेरे बिना कुछ नहीं है बात साफ है तू है हाँ असं तुम सनगमयो तमसुमा ज्योतिर्गमय हे भगवान वो ज्ञान हमें होना चाहिए वो सब कुछ तू है और वो जो भी हमें प्रदान करो प्रभु वो तेरा ज्ञान हमें हो जाए इतनी कृपा करो ऐसे में भगवान को बोलो मैं तो जपूं तेरा नाम दयालु दया करो मैं तो जपूं सदा तेरा नाम
आपल्याला कुठे जायचं आहे माहिती का? आज आपण जाणार आहे बरसाणा, आज आपण जाणार आहे नंदगाव, आज आपण जाणार आहे गोवर्धन. गोवर्धन आज त्याला गोवर्धन पर्यंत यायची इच्छा होती, कालच्या आणि पुढचा आपण चलो गोवर्धन पर्यंत जायचं होतं देवाचं. म्हणून उद्याला मस्त देवाचा आपण जन्म करू, चालेल ना? हा मस्त. मग काय घालायचे देव जन्माला यायचे ते काय घालायचे? पिवळे बस. पिवळे कधी घालायचं? पिवळं कधी घालायचं? आता उद्याला घालायचं, ठीक आहे ना? हा मस्त देवाचा जन्म करू, मस्त पुढे गिरं बनाव, मस्त आनंदात नाचू बरं का? चालेल ना? गाएंगे नाचेंगे खाएंगे पिएंगे, मगर क्या पिएंगे? हमारो धन राधा श्री राम श्री वैसे ये भी 84 उंगल 84 फुट आपलं शरीर आहे. अच्छा, कितने दिन तक क्यों उठा के रखे भगवान ने? यस, ये भी 7 ही दिन उठ के रहने वाला है. वो ये सो गया, सब सो गया. अच्छा चलो 7 दिन. अच्छा, भगवान ने 7 दिन यानी 7 वर्ष के थे तभी उठाया था. 7 दिन उठा के रखा. 7 दिन बारिश होगी. असतो जायतो वर्धते विपरीतमति जो अपक्षयति विनश्यति षड्विकार कैसो अस्ति जायते वर्धते. इसके ऊपर 6 विकार बता है. ये गोवर्धन है. अच्छा, गोवर्धन किसका बेटा है? चलो गोवर्धन किसका बेटा है? गोवर्धन अरुणाचल पर्वत का बेटा है. बरोबर है? अच्छा, गोवर्धन को क्या, गोवर्धन क्या हो रहा है? बढ़ रहा है कि घट रहा है? बोलना. बढ़ नहीं रहा है, घट रहा है. फिर घट रहा है. इसको शाप है, शाप दे दिया है गोवर्धन को. इसकी कथा में बाद में बताऊंगा. बहुत बड़ी कथा है. 84 लोग जो परिक्रमा करते, ती परिक्रमा करत असताना तुम्ही पैसे ऑटोवाल्याला द्यायचे नाही. तुमच्या जिथे चढणं होत नाही तसे द्यायचे. तिथे 120 रुपये तिकीट आहे ऑटोची माणसाची. ते सगळे पैसे मी पे करेल. मोठी गाडी जात नाही, मोठ्या गाडी जाऊ देत नाही बरं का. मोठी गाडी आपण गोवर्धनपर्यंत गेल्यानंतर पुढची तिकीट 120 रुपये तिकीट आहे. ते तुम्ही नाही काढायचे, मी काढेल बरं का. परंतु परसाणामध्ये पायऱ्या चढणं होत नाही. आपण सगळे चढू शकतो चांगले माणसं. आता ज्यांच्याही चढणं होतं त्यांचे पैसे त्यांनी द्यावे. तिथे माझा दोष आहे, ठीक आहे. जिथे नाही जुळत, जिथे तुम्हाला खरंच काही होते, तसं तर इथे पण आहे नंदगावला खूप पायऱ्या आहेत. चढता चढता असं धीरे धीरे. म्हणून नका हे करू. नाही जमत ना. मला वाटते 70 की काय रुपये 80 रुपये घेतले होते आमच्याकडे. मी पहिले तर जाऊन पाहतो, येतो जातो. काल ते लाल किल्ला आहे, लाल किल्ला 1 महिन्या अगोदर मी जाऊन आलो आहे. सगळं मेंटेनन्सचं काम चालू आहे. मला आता जाऊन दिलं नसतं. पण जाऊ द्या, भगवंताला जे मान्य नव्हतं ना ते नाही मान्य राहिलं. परंतु आता तरी मात्र
माझा काही दोष नाही माहिती बाबतीत. मी त्या पर्टिक्युलर राहण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मात्र वेळेचं बंधन पाळा. बस तुमच्या बाहेर मला डोकं ठेवून सांगतो. मला मात्र गालबोट लागू नका तुम्ही, कारण मला असं वाटते कोणी गालबोट लावलं तर मग माझं मन दुखते. कारण मी एवढं बोलून मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन ते करण्याचा प्रयत्न करा आहे ना. पहिले ते अच्छे चलने का सोचो बस. तुम्ही सगळे मंडळी चांगले आहात, वाईट नाही. फक्त चांगले काय नाही आहे, तुम्ही मात्र पैसे जास्त सोबत आणले तर वस्तू जास्त घेतात. तर तेच नका करू ना. तुम्ही चांगले आहे, स्वभावाने चांगले आहे, मला माहिती आहे. तुम्ही सगळी मंडळी व्यवस्थित आहे, परंतु पण वेस्टेज वेळ नका काढू. तो इथून काल जाताना आपला कोणताच लागला कापून. मग मी इतक्या रात्रीचं उठलो, हे झालं ते झालं, ते बनवणं एवढं सोपं आहे का ते काय त्याला आलू बोंबे सगळे आलू बोंबेच झाले का. आमचे एक काका आहे, आमच्या कर्नाटक काका आहे माझ्या, त्यामुळे माझ्या आवडीची वस्तू आहे. खाणं पाहत नाही का तुम्हाला, पण आवडीच होतं ना, खा ना एक आवडीला. कारण काही लोकांनी बंदूक तीन घेतले असेल पण सगळं पचलं म्हणूनच घेतलंय, त्याचा त्रास होणार नाही. पण त्यात काही जास्तीचं दुसरं काही खाऊ नका. बस एवढं विनंती करेल. त्या आपल्या स्वतःजवळचं बाहेरचं खाऊ नका. जाईपर्यंत अरे अजूनही आपल्या याच्यातला जाता येता एवढं मोठं जर हे झाली असेल मुला ते आपलं आपण एवढं मोठा टूर काढला असेल तरी असं बिमार नाही पडलेलो होते. बिमार एसीनं पडले असेल, बिमार जाऊ द्या असं म्हणून आपण थोडंसं व्यवस्थितरित्या हे करा. ते 120 रुपये मी देईन, परंतु जिथे आपण सर्व पाहायला जाऊ शकतो म्हातारे लोक नाही येऊ शकणार ते पैसे मात्र तुम्ही पे करा. ठिकाणी मी नाही करू शकणार, ते माझा दोष नाही. ठीक आहे, उद्याला सुद्धा पैसे मीच देईन. तुम्ही जाता हे करायचं नाही. 2 वेळा 120 रुपये दिले ते तुमचं बिल लिहून आहे त्याच्यात बघा. तुम्ही ते लाल किल्ला वगैरे त्याचे पैसे नाही मी देऊ शकत ना, तुम्हाला द्यावं लागेल. बाकीचे काही महाराष्ट्राला बिलकुल सगळेच तुम्हाला करायला लावतो. मी तसं नाही, जेवढं माझ्यामुळे तेवढं आहेत ना, वाचले आहेत पैसे त्यामध्ये. आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी मात्र निमूटपणे द्या. दुसऱ्यांच्या वर्षात कधी तीर्थयात्रा करू नये म्हणून शास्त्र सांगतो. माझं सामून एकदा मोकळं होतो, हे बाणी काढू नये. आपला 1 रुपये कोणाकडे देऊ नये. मी कोणाचाच आजपर्यंत कापू 1 रुपये ठेवला नाही. कोणी नाही आला असेल ना त्याचे पैसे मी कधी ना कसं ना कसं परत केले असेल. तीर्थाचा पैसा ठेवू पण नाही आणि तीर्थाचा पैसा घेऊ पण नाही. असं एवढं सांगितलं पुढे बोलणार नाही. मस्त आनंदात इथूनच बॉटला भरून घ्या. आतमध्ये काल एवढं झालं नाही की आम्हाला पाणी राहिलं, जेवणी गेलो सगळं एक बॉटल विकत घेऊ शकत नाही. दुसऱ्याचा विचार करा ना, असं बोलू नका. असा आनंद आहे तरी आपण भरून सगळ्यांना पाणी लागणार. जेवणी केलं का सगळं झालं त्याचं बॉटलही भरून घेतणार. एखादं थोडं तरी आम्ही बॉटला घेतल्या ते पाणी पिलं की लगेच याच्यावर करायचं तयार होतं. काय म्हणून कसं पाणी आता द्यावं. इथलं प्रत्येक ठिकाणचं पाणी खारट आहे. डबल फिल्टर होते त्यावेळेला ते एवढं चांगलं होतं. एवढं सोपे तुम्ही आतमध्ये जा आणि आंघोळीचं पाणी पहा, तुमचे केस सुद्धा चिपकून देईल. तुम्ही जो गेले असेल राहिलं असेल हे कसं इकडे हा जो साईड आहे या साईडला मात्र थोडंसं पाणी बरं आहे. यमुनेचं पाणी फार खारट आहे. थोडंसं समजून घ्या आणि मी थोडं जास्त बोलत असेल तर माफ करा. आणि आज बिलकुल 11 वाजता मी थोडंसं आज दाखवलं कारण तिकडे थोडा म्हणजे वेळचं फ्रेश व्हा. आरती करून मी बोलतो. चालेल, चला राधे राधे. एक बार करू ना राधे राधे. या 5 जण ते काल मी उद्याला उद्याचे नाव मी आज संध्याकाळी सांगून दे. उद्याला बरीच मंडळी